माझ्याच वयाचा एक आपला तरुण मित्र आहे आणि त्याला वेळेत त्याचं ऑपरेशन न झाल्यामुळे त्याला प्राण गमावे लागले. आणि वेळेत ऑपरेशन का झालं नाही तर ज्या ऑपरेशनसाठी लागणारी जी पैशांची तजवीज आहे ती त्याला करता आली नव्हती. आणि म्हणून ती घटना कुठेतरी मनामध्ये घर करून होती की आणि त्यावेळी विचारचक्र सतत सुरू होतं की या अशा दुर्धर आजारानं पीडित रुग्णांना कशा पद्धतीनं आपल्याला मदत करता येईल. किचनमध्ये काम असणारी आपली माता माऊली असते, कधी स्टोवचा भडका होतो, कधी कुठल्याही पद्धतीनं गॅस शेगडीचा त्या ठिकाणी भडका होतो आणि ती अनेक वेळेला भासते. 100% वेळेला अशाच दुर्दैवी घटनांमध्ये आपली आई बहीण किंवा अशा पद्धतीने माता माऊली असते. अशा भाजलेल्या रुग्णांना कधीच यापूर्वी मुख्यमंत्री सहायता निधीमधून अर्थसहाय्य दिलं जात नव्हतं. अशा रुग्णांचा समावेश देखील आता आपण मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये केलेला आहे. महाराष्ट्र सरकार एकमेव आहे देशामध्ये राज्यातल्या सगळ्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अंतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये सर्व प्रकारचे उपचार, सर्व प्रकारचे शस्त्रक्रिया पूर्णतः मोफत केलेल्या आहेत. वैद्यकीय सेवा मला वाटतं हेच माझ्या दृष्टीने अधिक महत्त्वाचं आहे. कुठल्याही निवडणुकीमध्ये भाग घेण्याच्या पेक्षा किंवा कुठल्याही पद्धतीच्या राजकीय व्यासपीठाच्या पेक्षा मला वाटतं रुग्णसेवेचं व्यासपीठ मला वाटतं सगळ्यांच्या पेक्षा मोठं आहे आणि मला या कामामध्ये आनंद आहे. त्याच्यामुळे हे काम जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत रुग्णसेवा करत राहू. नमस्कार. आज आपल्या बरोबर अशी एक व्यक्ती आहे की त्यांनी मुंबई, महाराष्ट्र आणि पूर्ण देशभरामध्ये त्यांची एक ओळख वेगळी करून ठेवलेली आहे. माणसाला वैद्यकीय असणं किंवा वैद्यकीय सगळी सामग्री भेटणं हे सहज आता झालेलं नाहीये आणि ती सहज उपलब्ध करून देण्यासाठी मंगेश चिवटे साहेबांनी पूर्ण महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याभर वेगवेगळ्या आजार असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे हॉस्पिटल असतील त्या हॉस्पिटलला टाईप करून सर्वसामान्यांना कसं न्याय द्यायचा, कसं त्यांना मेडिसिन उपलब्ध करता येईल मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षातर्फे ते मंगेश चिवटे सरांनी केलंय. सर, आपण एक पत्रकार होता, परंतु आपण पत्रकारिता सोडून तुम्ही वैद्यकीय क्षेत्राकडे कसे वळलात? काय तुमच्या आयुष्यामध्ये असं काही टर्निंग पॉईंट झाला होता का? खरं तर त्याला एक कारण घडलं होतं. मला आठवतंय राज्यामध्ये त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार होतं, पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते आणि त्या काळामध्ये एक रुग्ण होता, त्याला मुख्यमंत्री सहायता निधीतून किडनी ट्रान्सप्लांट ऑपरेशनच्यासाठी आपण मदत करण्याचा प्रयत्न केला होता. 15,000 रुपये त्या रुग्णाला मिळाले होते. त्याचं बॉम्बे हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सप्लांटची सर्जरी होती. जवळपास 14 ते 15 लाख रुपयांचा खर्च आवश्यक होता. त्यावेळी आपण मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रयत्न केला. सिद्धिविनायक ट्रस्टमधून 25,000 रुपये मिळाले. वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पण आपण प्रयत्न केला. मात्र जी पैशाची एवढ्या मोठ्या पैशाची उभारणी करायची होती तेवढी काय त्यावेळी शक्य झालं नाही. दुर्दैवानं त्या पेशंटचं वेळेत ऑपरेशन होऊ शकलं नाही. त्याचं क्रिएटिन लेवल वाढत गेलं आणि त्याचं त्यावेळी निधन झालं. आणि त्यावेळी माझ्या मनामध्ये ते घर करून बसलं होतं की एका माझ्यासारख्या, माझंही वय त्यावेळी तेवढंच असेल, साधारणतः 25-26 मी होतो. आणि त्यावेळी माझ्या मनामध्ये घर करून बसलं की माझ्याच वयाचा एक आपला तरुण मित्र आहे आणि त्याला वेळेत त्याचं ऑपरेशन न झाल्यामुळे त्याला प्राण गमावे लागले. आणि वेळेत ऑपरेशन का झालं नाही तर ज्या ऑपरेशनसाठी लागणारी जी पैशांची तजवीज आहे ती त्याला करता आली नव्हती. आणि म्हणून ती घटना कुठेतरी मनामध्ये घर करून होती की आणि त्यावेळी विचारचक्र सतत सुरू होतं की या अशा दुर्धर आजारानं पीडित रुग्णांना कशा पद्धतीनं आपल्याला मदत करता येईल. मग कॅन्सर असेल, किडनी लिव्हर ट्रान्सप्लांट असेल किंवा अशा पद्धतीनं ज्या महागडे उपचार आहेत. हे सगळं सुरू असताना राज्यामध्ये मला आठवते फडणवीस सरकार अस्तित्वात आलं. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी 31 ऑक्टोबर 2014ला पदभार घेतला. आणि ज्या दिवशी त्यांनी पदभार घेतला मला अजून आठवते, रूम नंबर 421ला मॅजेस्टिक आमदार निवासमध्ये ते त्यावेळी राहायचे. मुख्यमंत्री पदाला वानखेडेवर शपथ घ्यायला जायच्या अगोदर देखील मी त्या दिवशी त्यांना सकाळी तिथे भेटलो होतो. आणि त्या दिवशी त्यांना म्हणलं होतं, रन फॉर युनिटी त्यावेळी झालं होतं, मॅरेथॉन झाली होती. त्या मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायच्या अगोदर देखील मी त्यांना विनंती केली होती की भाऊ, आदरणीय भाऊ, अशा पद्धतीनं मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपण अशा पद्धतीचं काही व्यापक काम करू शकतो का. त्यानंतर सातत्यानं त्यांच्याकडे पाठपुरावा केला. ते देखील थोडं साशंक होते की शासकीय चौकटीमध्ये कसं बसवता येईल मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये स्वतंत्र असा मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष करणं. मात्र त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला या संकल्पनेला संमती दिली. आणि मला या ठिकाणी आवर्जून सांगायचे की 17 मार्च 2015ला
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष अस्तित्वात आला. फडणवीस सरकारच्या काळामध्ये देखील खूप चांगलं काम त्या दरम्यानच्या काळामध्ये झालं. शेकडो हजारो रुग्णांना त्यावेळी मदत झाली. मात्र मधल्या काळामध्ये म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळातल्या 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष ही लोकप्रिय योजना अक्षरशः मृतावस्थेत होती. याला कोणी वाली नव्हता. त्यावेळी कक्षप्रमुख म्हणून देखील म्हणजे जे सरकार भाजपचं किंवा शिवसेनेचं आहे, जे आता शिवसेना आहे, ते सरकारच फक्त मुख्यमंत्री सहायता निधी पुढे नेतं. बाकी राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्यमंत्री सहायता निधीला म्हणजे जास्त प्राधान्य देत नाहीत. नाही, खरं हे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही बघताय ना, प्रत्यारोप नाही, म्हणजे हा प्रश्न आहे सर, कारण मध्यंतरी काळात 2.5 वर्ष आम्ही पण बघितलेले. 2.5 वर्षाच्या काळामध्ये अक्षरशः मृतावस्थेत होतं. अगदी 2.5 वर्षाच्या काळामध्ये काही मला असं वाटतं 700-750 रुग्णांना 2.5 कोटी रुपयांचा अर्थसहाय्य वितरित झालं. पण तुलनेने आत्ताचा जर आपण या ठिकाणी जर आपण आढावा घेतला, साधारणतः आपण 1.5 वर्षामध्ये जवळपास 150 कोटी रुपयांचा अर्थसहाय्य वितरित केले आणि यामुळे तब्बल 18,000 पेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचलेत. मला वाटतं खूप मोठी उपलब्धी. किती मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून वेगवेगळ्या आजारांच्यासाठी निकष आहेत. समजा साधारण फंड किती असतो वार्षिक, महिने, असं काय फंड असं काय उपलब्ध करून ठेवलं आहे? मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी हे स्वतंत्र ट्रस्ट आहे. 1991 साली या ट्रस्टची स्थापना झाली आणि मुख्यमंत्री महोदय याचे प्रमुख असतात. मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली या ट्रस्टचं काम चालतं आणि त्यामुळे कुठल्याही बजेट किंवा इतर याच्या माध्यमातून ह्याला वेगळं असं प्रावधान, आर्थिक प्रावधान राज्य सरकार करू शकत नाही किंवा कुठल्याही वेगळ्या पद्धतीने याला करता येत नाही. याच्यामध्ये जे अर्थसहाय्य उभं राहतं हे समाजातील दानशूर व्यक्तींकडनं उभं राहतं. राज्यामध्ये जे साखर कारखाने आहेत ते गाळप झाल्यानंतर पोते काही विशिष्ट रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देतात आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पैशांचा जे इन्कमिंग आहे ते या ठिकाणी सुरू राहतं. अनेक वेळेला आपण बघत देखील असाल की असं वाटत नाही सर की बाबा ज्या पद्धतीने वेगवेगळे फंड तयार होत आहेत, आता हा आरोग्य हा सगळ्यात मोठा मूलभूत प्रश्न झालेला आहे. म्हणजे कोविड नंतर तर आरोग्य खूपच मूलभूत प्रश्न झालेला आहे आणि त्या आरोग्यासाठी एक वेगळा निधी असला पाहिजे, वार्षिक असा असला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? किंवा ह्या अधिवेशनामध्ये असा काही प्रस्ताव तुम्ही देणार आहात का? नाही, तुमचा मुद्दा जरी बरोबर असला तरी राज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग त्याच्यासाठी मूलभूत या आरोग्य व्यवस्थेतील कामाच्यासाठी कार्यरत आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष हा संपूर्णतः वेगळी यंत्रणा आहे आणि समाजातील जे दुर्धर आजारानं पीडित रुग्ण आहेत त्यांच्यासाठी या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून अर्थसहाय्य करण्यात येतं. त्याच्यामुळे दोन्ही स्वतंत्र एंटिटी आहेत. त्याच्यामुळे आपण जे म्हणतात तो मुद्दा जरी योग्य असला तरी या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाला आपण म्हणतात त्या पद्धतीनं वेगळ्या पद्धतीची तरतूद करता येणार नाही, कारण हे ट्रस्ट आहे. मुख्यमंत्री सहायता निधी हे इटसेल्फ एक ट्रस्ट आहे. या ट्रस्टचं अकाउंट इथं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं त्याला साधारण किती तुम्हाला साधारणतः वेगवेगळ्या साखर कारखान्यांच्या माध्यमातून आणि समाजातील वेगवेगळ्या दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून वर्षाला साधारणतः 200 कोटी रुपयांपर्यंत इन्कमिंग या मुख्यमंत्री सहायता निधीच्या ट्रस्टमध्ये आहे आणि त्या माध्यमातूनच हे पैसे आपण जे सर्वसामान्य गोरगरीब गरजू रुग्ण आपल्याकडे ऍप्लिकेशन करतात त्यांना आपण वितरित करत आहोत. आतापर्यंत साहेब तुम्ही कुठल्या लोकांना कशी मदत केली त्याची सर्व माहिती द्या आणि मला पेशंट लोकांना तुम्ही. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष निधी योजना नेमकं काय आहे, कुठल्या आजारांवर या योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळतं, मला वाटतं हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं की आपण अनेक वेळेला बघत असाल, वर्तमानपत्रांमध्ये देखील वाचत असाल किंवा टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये देखील आपण पाहतो, किचनमध्ये काम असणारी आपली माता माऊली असते. कधी स्टोव्हचा भडका होतो, कधी कुठल्याही पद्धतीनं गॅस शेगडीचा त्या ठिकाणी भडका होतो आणि ती अनेक वेळेला भासते. 100% वेळेला अशाच दुर्दैवी घटनांमध्ये आपली आई बहीण किंवा अशा पद्धतीने माता माऊली असते. अशा भाजलेल्या रुग्णांना कधीच यापूर्वी मुख्यमंत्री सहायता निधीमधून अर्थसहाय्य दिलं जात नव्हतं. अशा रुग्णांचा समावेश देखील आता आपण मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये केलेला आहे. शेतामध्ये काम करत असताना एखादा आपला शेतकरी बांधव आहे, कुठेतरी विजेचे संबंधित एखादं काम करायला गेलं, डीपीचं स्विच ऑफ करायला गेला किंवा जे काही विद्युतशी निगडीत काम करायला गेलाय, त्यावेळी जर त्याला शॉक लागला तर अशा विद्युत अपघातग्रस्त रुग्णांना देखील आपण मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मदत करतोय. आपल्याला कल्पना आहे की लोकसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली, वाहनांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्यामुळे रस्ते अपघातांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय. अशा पद्धतीनं रस्ते अपघातातील जखमी रुग्णांना देखील आपण मुख्यमंत्री सहायता निधीतून तब्बल 1 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य करत आहोत. मग ते शहरी रुग्ण असो किंवा गावाकडे काम करणारे रुग्ण असो, यांना देखील आपण अर्थसहाय्य करतोय. विशेषतः मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की समाजामध्ये आपण अनेक वेळेला पाहतो
किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये देखील किंवा मित्रपरिवारामध्ये देखील असा एखादा मुलगा असतो की तो जन्मतः मुखबधीर किंवा कर्णबधीर असतो, त्याला बोलता येत नाही, ऐकता येत नाही. अशा रुग्णांच्यासाठी जर कॉक्लिअर इम्प्लांट नावाची सर्जरी वय वर्ष 2 ते 6 मध्ये केली तर अशा रुग्णांना देखील व्यवस्थित पद्धतीने ही जी लहान बच्चू आहे ते मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकतात. तुमची माझी मुलं ज्या पद्धतीने चांगल्या शाळेत जातात, बोलतात, खेळतात, बागडतात, त्या पद्धतीनं ही मुलं सर्वसामान्य जीवन जगू शकतात. आणि म्हणून अशा कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेचा समावेश देखील आता आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये केलेला आहे. आणि या माध्यमातून मला नेहमी लोक विचारतात की या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची सगळ्यात मोठी उपलब्धी काय, तर मला आवर्जून सांगायचे की संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून गेल्या 1.5 वर्षामध्ये 250 पेक्षा जास्त अशा लहान मुलांच्या कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेच्यासाठी आपण अर्थसहाय्य केलंय. आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये स्पीच थेरपी नंतर ही 250 मुलं ही बोलू लागलीत, ऐकू लागली आहेत, ही समाजाच्या मुख्य प्रवाहात आली आहेत. मला वाटतं या योजनेची सगळ्यात मोठी उपलब्धी काय असेल तर ही आहे की 250 लहान बच्चू जे कदाचित आयुष्यभर मुखबधीर राहिली असती, ती मुलं पुन्हा एकदा सर्वसामान्य जीवन जगू शकेल, मुख्य प्रवाहात आली. याच्यानंतर आपण समाजामध्ये काम करत असताना अनेक वेळेला पाहतो की काही मुलं असतात त्यांना दर महिन्याला किंवा 2 महिन्याला रक्त चढवावं लागतं. अशा मुलांना थॅलिसीमिया मेजर नावाचा आजार झालेला असतो. या निमित्तानं मी हे देखील आवाहन करेल की समाजामध्ये नात्यानात्यांमध्ये जी लग्न होतात, मामाचा मुलगा, मामाची मुलगी, अशांच्यामुळे संतती सदोष त्या ठिकाणी निर्माण होते आणि म्हणून नात्यातले लग्न देखील टाळायला हवीत. मात्र दुर्दैवाने जर असा कुठला बच्चू असेल ज्याला थॅलिसीमिया मेजर नावाचा आजार आहे, ज्याला दर महिन्याला 2 महिन्याला रक्त चढावं लागतं, अशा मुलांच्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट नावाची सर्जरी करावायची असते. या सर्जरीचा समावेश देखील आता आपण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये केलेला. यासाठी देखील तब्बल आपण 2 लाख रुपयांचं अर्थसहाय्य करत आहोत आणि अशांच्या शस्त्रक्रिया होतात. नवजात अभ्रक एखादा असेल, आपण अनेक वेळेला बघतो की प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होतात, 7व्या महिन्यात 8व्या महिन्यामध्ये डिलिव्हरी होते आणि लहान म्हणजे जे अभ्रक असतं, जे नवजात बालक असतं, त्याचं वजन 500-600 ग्रॅम असतं. अशा वेळी ते बालक म्हणजे नवजात अभ्रक नॉर्मल होईपर्यंत त्याचं वजन साधारणतः 1.5 किलोपर्यंत होईपर्यंत त्याला काचेच्या पेटीमध्ये ठेवावं लागतं. आणि अशा नवजात अभ्रकांच्यासाठी देखील आपण आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या मधून अर्थसहाय्य करत आहोत. त्याबरोबरच अनेक वेळेला आपण बघत असतो की या धकाधकीच्या जीवनामध्ये अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करावायची असते. हृदयरोगाचे प्रमाण वाढलेले आहे. अशा अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी शस्त्रक्रियांचा समावेश देखील आता आपण मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये केलेला आहे. त्यांना देखील आपण या ठिकाणी अर्थसहाय्य करत आहोत. त्यासोबतच मेंदू रोग, ब्रेन हॅमरेज जर झालं तर अशा ब्रेन हॅमरेजच्या लोकांच्यासाठी देखील मुख्यमंत्री सहायता निधीमधून आपण अर्थसहाय्य करत आहोत. सगळ्यात महत्त्वाचं की आता घराघरांमध्ये एक परवलीचा शब्द आपल्याला ऐकू येतो, ज्यांच्या घरी वयोवृद्ध मंडळीत वयस्कर माणसं आहेत 60-70 मध्ये, की गुडघ्याची वाटी बदलण्याची शस्त्रक्रिया आहे किंवा खुबा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया आहे, ज्याला बॉल बदलण्याची शस्त्रक्रिया आपण म्हणतो. अशा नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेचा समावेश देखील आपण आता या योजनेमध्ये केलेला. अनुक्रमे त्याला 50,000 आणि 1 लाख रुपयापर्यंतचा अर्थसहाय्य आपण करण्यात येतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायलिसिस असेल आणि कर्करोग असेल. आपल्याला कल्पना आहे की कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेलं आहे. पुरुषांमध्ये माउथ कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे आणि महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर असेल, सर्वायकल कॅन्सर असेल, याचं देखील प्रमाण वाढलेलं आहे. प्रामुख्यानं पुरुषांमध्ये माउथ कॅन्सरचं प्रमाण व्यसनाधीनतेमुळे वाढलं आहे आणि म्हणून यानिमित्तानं मला हे देखील आवाहन करायचं की तरुणांनी व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे. मला या ठिकाणी एक गंभीररित्या बाब देखील निदर्शनास आणून द्यायची आहे की गेल्या 1.5 वर्षामध्ये ज्या 18,000 रुग्णांना मदत झाली आहे ना, त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण जर कुठले असतील तर ते कॅन्सरचे आहेत आणि त्यातही जास्त प्रमाण हे माउथ कॅन्सरच्या रुग्णांचं आहे. आणि म्हणून व्यसनांच्यापासून दूर राहिलं पाहिजे. पण अशा पद्धतीने जर एखाद्या रुग्णाला कॅन्सर असेल तर त्याच्या केमोथेरपीसाठी किंवा शस्त्रक्रियेच्यासाठी देखील आपण मुख्यमंत्री सहायता निधीमधून अर्थसहाय्य करत आहोत. डायलिसिस सेंटर, आपल्याला कल्पना आहे की शरीरामध्ये किडनी त्या ठिकाणी रक्तशुद्धीकरणाचं काम करते. मात्र अनेक वेळेला किडनीने जर आपलं मूलभूत जे फंक्शन आहे ते व्यवस्थित केलं नाही तर त्याला बाहेरच्या डायलिसिस मशीनच्याद्वारे शरीरातलं रक्तशुद्धीकरण केलं जातं आणि म्हणून अशा डायलिसिस पेशंटचा देखील समावेश आपण या योजनेमध्ये केलेला आहे. त्यांना देखील आपण वार्षिक 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य देत आहोत. कर्करोगाचं मी सांगितलं, रेडिएशन थेरपी, केमोथेरपीसाठी देखील अर्थसहाय्य करत आहोत. सगळ्यात शेवटी सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, लंग ट्रान्सप्लांट, हँड ट्रान्सप्लांट आणि हार्ट ट्रान्सप्लांट म्हणजेच अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया. अवयव प्रत्यारोपण म्हणजे काय?
एका मानवी शरीरातून दुसऱ्या मानवी शरीरामध्ये जेव्हा आपण अवयवाची अदलाबदल करतो तर त्याला ट्रान्सप्लांट सर्जरीज म्हणजे अवयव प्रत्यारोपण सर्जरीज म्हटलं जातं. जसं मी माझ्या सुरुवातीला उदाहरण तुम्हाला दिलं की ज्या उदाहरणामुळे मी या वैद्यकीय सेवेमध्ये आकृष्ट झालो. तर पूर्वीच्या काळी अगदी 10-12 वर्षापूर्वीपर्यंत पण ट्रान्सप्लांट सर्जरीवर म्हणलं की एकदमच खूप टेन्शनचं किंवा चिंतेचं वातावरण असायचं, कारण लाखो रुपयांचा खर्च, ZTCCचा नंबर लावणं. पण सुदैवानं आता ही प्रक्रिया तुलनेने गेल्या काही कालावधीतला जर अनुभव घेतला तर तुलनेने सोपी झाली आहे. त्यासाठी व्यवस्थित नोंदणी केली, व्यवस्थित मार्गदर्शन केलं तर ही सर्जरी देखील लवकरात लवकर होऊ शकते. आणि म्हणून अशा किडनी ट्रान्सप्लांटला आता 10 ते 12 लाखाचा खर्च आहे, लिव्हर ट्रान्सप्लांटला 18 ते 20 लाखाचा खर्च आहे, हार्ट ट्रान्सप्लांटला 25 लाखांपेक्षा अधिक खर्च येतो. आणि म्हणून अशा सगळ्या ज्या अवयव प्रत्यारोपणाच्या सर्जरीज आहेत त्याच्यासाठी देखील आपण आता मुख्यमंत्री सहायता निधीमधून तब्बल 2 लाख रुपयांचा अर्थसहाय्य करतोय. वाढीव मदत देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांचा जर रिमार्क आपण घेतला तर विशेष बाब म्हणून देखील अशा रुग्णांना आपण वाढीव 1 लाख रुपये मदत करतोय. तर अशा पद्धतीनं जवळपास 20,000वर आपण अर्थसहाय्य करतोय. सगळ्यात शेवटी महत्त्वाचं म्हणजे जे कुस्तीपटू आहेत, कुस्तीपटूंना अनेक वेळेला कुस्ती खेळताना लिगामेंट इंजुरी होऊ शकते आणि म्हणून अशा कुस्तीपटूंच्या लिगामेंट इंजुरीचा समावेश देखील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार आपण केलेला आहे. अशा तब्बल 20,000वर मुख्यमंत्री सहायता निधीतून 50,000 ते 2 लाखापर्यंतचं महत्तम अर्थसहाय्य या ठिकाणी केलं जातं. आता या योजनेचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा हे विनम्र राहून या निमित्तानं मी करतोय. ही सगळी माहिती मित्रांनो आता आपण ऐकली, पण मुख्यमंत्री सहायता निधी मिळवायची कशी, मुख्यमंत्री सहायता निधीची प्रक्रिया काय अर्थसहाय्य मिळवण्याची, या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक टोल फ्री क्रमांक आपण सुरू केलेला आहे 8650 567 567. या नंबरवर जर आपण कॉल केला तर एक 10 सेकंदाची कॉलर ट्यून ऐकू येते. त्यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी आवश्यक असणारा जो अर्ज आहे त्याचे लिंक आपल्या मोबाईलवर त्या ठिकाणी प्राप्त हो. नंबर मित्रांनो डायल केला आपण. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षात आपले स्वागत आहे. गंभीर व महागड्या शस्त्रक्रियांसाठी कक्षातून अर्थसहाय्य करण्यात येते. अर्थसहाय्य करण्यात येणाऱ्या आजारांची यादी, आवश्यक कागदपत्रांचा तपशील आणि यासाठीचा अर्ज थोड्याच वेळात SMS द्वारे आपणास प्राप्त होईल. धन्यवाद. आता एक SMS आपल्या मोबाईलवर आलेला आहे. हा लिंक ओपन करा, त्याच्यावर मोबाईलवर अर्ज आलेला आहे. तरी मित्र फेसलेस सिस्टम केली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज मिळवण्यासाठी मंगेश चिवटीला भेटायची नाही, मुंबईत मंत्रालयात यायची गरज नाही. सातारा, सांगली, कोल्हापूरचा पेशंट असेल, लातूर मराठवाड्यातला असेल किंवा विदर्भातला चंद्रपूर गडचिरोलीचा असेल, त्यांनी हा अर्ज मोबाईलवर मिळवायचा आहे. मोबाईलवर ही जी सगळी माहिती अर्जाची प्रिंटआउट काढायची आहे. ह्याची जी सगळी माहिती, आधार कार्ड, राशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, 1,60,000च्या आत किंवा जी आवश्यक माहिती, जसं जर डायलिसिस पेशंट असेल तर डायलिसिस चार्ट, त्या ठिकाणी कॅन्सरचा पेशंट असेल तर बायोप्सी रिपोर्ट, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट असेल तर त्या ठिकाणी पोलीस डायरीचा रिपोर्ट जोडावा लागतो. ही सगळे डॉक्युमेंट जर तुम्ही भरले आणि आम्हाला ईमेल करायचा आहे aao.cmrf-mh@gov.in याला ईमेल करायचा आहे. मित्र, ऑनलाईन पद्धतीनं हा अर्ज आम्ही स्वीकारतो. ऑनलाईन पद्धतीनं डॉक्टरांची इथे जे वैद्यकीय समितीची पडताळणी टीम आहे ती याचा अर्जाची खात्री करून घेते आणि ऑनलाईन पद्धतीनं ह्याची रक्कम संबंधित हॉस्पिटलमध्ये, रुग्ण ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तिथे पाठवले जातात. त्यामुळे ही पूर्ण पारदर्शक प्रक्रिया आहे. रुग्णांनी किंवा रुग्णाच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री सहायता निधीला अर्ज करण्यासाठी कुठल्याही खाजगी संस्थेचा, खाजगी व्यक्तीचा आधार न घेता, कुठलीही आर्थिक देवाणघेवाण न करता थेट अर्ज जर केला तर ही संपूर्ण प्रक्रिया निशुल्क आहे. या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठलंही शुल्क आकारलं जात नाही, हे देखील मला या ठिकाणी नम्रपणे आवर्जून सांगायचं. म्हणजे सर, आता मला एक रिअली सांगा, आता हे तुम्ही सगळं महाराष्ट्रभर सगळे करून ठेवले, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही काय निवडणूक वगैरे लढणार आहात का, किंवा लोकांची डिमांड आहे का, येते का? नाही, वैद्यकीय सेवा मला वाटतं हेच माझ्या दृष्टीने अधिक महत्वाचं आहे. कुठल्याही निवडणुकीमध्ये भाग घेण्याच्या पेक्षा किंवा कुठल्याही पद्धतीच्या राजकीय व्यासपीठाच्या पेक्षा मला वाटतं रुग्णसेवेचं व्यासपीठ मला वाटतं सगळ्यांच्या पेक्षा मोठं आहे आणि मला या कामामध्ये आनंद आहे. त्याच्यामुळे हे काम जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत रुग्णसेवा करत राहू. तोच प्रश्न विचारेल की महाराष्ट्रभर चर्चा चालू की 31 डिसेंबरला सरकार जाते, सरकार गेल्यानंतर ह्या कक्षाचं काय होईल? मला असं वाटतं की जे हे लोक मनामध्ये आखाडे बांधून चाललेत की बाबा 31 डिसेंबरला हे सरकार जाईल, तर तसं बिलकुल होणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री, संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालीच लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक होईल. आणि फक्त निवडणूकच होईल नाही तर पुढच्या वेळी देखील याच सरकारच्या माध्यमातून अधिक गतिमानतेने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून हजारो रुग्णांचे प्राण वाचतील. आता सध्या जे फॅसिलिटीज हॉस्पिटल तयार आहेत म्हणजे त्याला म्हणून लक्झरी हॉस्पिटल, त्या लक्झरी हॉस्पिटलमध्ये अवाच्या सव्वा बिल आकारला जातोय. मी ती काही नावं घेणार नाही मी,
त्या अशा हॉस्पिटलला कसं नियंत्रण ठेवता येईल? अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय. अगदी नावं आपण जरी घेतली नाहीत तरी तुम्हाला मला कल्पना आहे की मोठी मोठी जी पंचतारांकित हॉस्पिटल्स आहेत, मोठी मोठे म्हणजे जे हजारो कोटींचे ब्रँड आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये आतमध्ये एंट्री केलं की हॉस्पिटलमध्ये आलोय की हॉटेलमध्ये आलोय, 5 स्टार हॉटेलमध्ये आलोय, अशा पद्धतीचा मनामध्ये प्रश्न पडावा अशी परिस्थिती. आणि तिथं गेलं की सुरुवातीला 1 लाख डिपॉझिट भरा, 2 लाख डिपॉझिट भरा, इथपासून सगळ्या गोष्टी सुरू होतात. अर्थात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्या अनुषंगानं राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याला आणि वैद्यकीय शिक्षण खात्याला मध्यंतरी निर्देश देखील दिले आहेत की एक SOP स्टँडर्ड ऑपरेटर प्रोसेस एक तुम्ही तयार करा की एखाद्या आजाराच्यासाठी महत्तम किती चार्जेस करण्यात यावे. जसं आपण कोविड संकट काळामध्ये जर आपल्याला आठवत असेल तर आपण एक गाईडलाईन केली होती की फर्स्ट टायर सिटी, टायर सिटी आणि तरी देखील अप्रूव्ह होत नाहीये. नाही, कोविड काळामध्ये ते दिले होते माझ्या माहितीप्रमाणे. नव्यानं गाईडलाईन्स करण्याचे आदेश दिलेले आहेत. मला विश्वास आहे की लवकरात लवकर त्या गाईडलाईन्स तयार होतील आणि त्याच्यानंतर काय करता तुम्ही अशा हॉस्पिटलची जर तक्रार असेल तर संबंधित ज्या जिल्ह्यामध्ये संबंधित रुग्णालय आहे त्या जिल्हाधिकाऱ्यांमध्ये सर्वसामान्य जो रुग्ण किंवा रुग्णाचे नातेवाईक आहेत त्यांनी तक्रार करावी आणि त्यांनी आपली जी तक्रार आहे ती लेखी स्वरूपात देखील नोंदवावी आणि मुख्यमंत्री मोदयांकडे देखील एक माहितीसाठी परत पाठवावी की या हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीचं आर्थिक लुबाडणूक होते किंवा अधिक कर आवाज असं पण होतं की जे सर्वसामान्य कुटुंब आहे त्यालाही समजत नाही प्रोसिजर काय करायची. ठीक आहे, काय करावं. हॉस्पिटल त्या कुटुंबाला पूर्ण पिळवणूक करून टाकते. म्हणजे त्यांना समजत नाही की मुख्यमंत्र्यांना सहाय्यता निधी कसं आपण पत्र व्यवहार करायचा किंवा आपण कुठल्या अधिकाऱ्यांना भेटलं पाहिजे, शिवाय जिल्हाधिकाऱ्याची काय प्रोसिजर काय काही समजत नाही. त्या टायमाला खूप गोंधळ होतो. त्या अनुषंगानंच आपण एक मुख्यमंत्री सहायता ऍपचं काम देखील सुरू आहे. साधारणतः 1 जानेवारी 2024 हे ऍप पूर्णतः महाराष्ट्रातील जनतेसाठी अवेलेबल असेल. त्या ऍपमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची माहिती असेल, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्याची माहिती असेल, चॅरिटेबल हॉस्पिटलची माहिती असेल की कुठल्या चॅरिटेबल हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण अर्थसहाय्य मिळू शकतो. राज्यातले सगळे अनाथ आश्रम, वृद्धाश्रम किंवा मुंबईमध्ये जर एखादा गावाकडनं पेशंट आला तर पेशंट तर ऍडमिट होतो पण नातेवाईकांनी कुठं राहायचं. टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या समोर आपण अनेक वेळेला बघत असेल की रस्त्यावर पेशंटचे नातेवाईक झोपलेले असतात आणि म्हणून अशा रुग्णांनी, कॅन्सरग्रस्त जर रुग्ण असेल तर त्यांच्या नातेवाईकांची राहायची व्यवस्था कुठे होऊ शकते, अशा पद्धतीची एक सगळी माहिती, पूर्ण माहिती त्या ठिकाणी आपण देणार आहोत आणि लवकरच ते महाराष्ट्राच्या जनतेसाठी. आपण तर बोललोय आता पंचतारीख हॉस्पिटलमध्ये, पण शासकीय हॉस्पिटल पण आहेत ना साहेब, त्यांच्यामध्ये पण खूप सावळा गोंधळ आहे. म्हणजे तिकडलं वॉर्ड बॉय म्हणजे तिकडलं डीन, तिकडली परिचारिका म्हणजे तिकडली डीन, असा सगळा प्रकार आहे. आणि तिकडे म्हणजे जे प्रायव्हेट हॉस्पिटल ज्या पद्धतीने कमवतात ना त्याच 75-45% हे लोक पण कमवतात. तर ह्या सगळ्या यंत्रणेला कसं काय आपल्याला आळा घालता येईल? नाही, या मुद्द्याच्या अनुषंगाने मला एक आवर्जून सांगायचं की राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार एकमेव आहे देशामध्ये की ज्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या सगळ्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अंतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये सर्व प्रकारचे उपचार, सर्व प्रकारचे शस्त्रक्रिया पूर्णतः मोफत केलेल्या आहेत. जर तुम्ही एखाद्या आता आज म्हणजे 15 ऑगस्ट 2023 ची सुरुवात झाली आहे. पूर्वी केस पेपर काढावा लागायचा, त्याला 10 रुपये द्यावे लागायचे, रक्त तपासणीला काही पैसे द्यावे लागायचे, लघवी तपासणीला काही पैसे द्यावे लागायचे, एखादी सर्जरी असेल तर त्याला काही विशिष्ट रक्कम मोजावी लागायची. महाराष्ट्र आता एकमेव राज्य झालेलं आहे की ज्या राज्यातील शासकीय म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागातील रुग्णालयामध्ये सर्व प्रकारचे उपचार मोफत आहेत. ग्रामीण भाग खूप आहे, त्यात आदिवासी पाडे पण खूप आहेत. कारण त्या लोकांचं आता मी गडचिरोली नंतर मग नंदुरबार या साईडला गेलो किंवा पालघर जिल्ह्यामध्ये पण गेलो तर तिकडल्या ग्रामीण भागामध्ये विशेषतः वैद्यकीय म्हणजे काहीच नाही. तर अशा दुर्मिळ भागामध्ये तुम्ही कसं करणार आहात काम? आणि अशा विशेषतः दुर्मिळ भागामध्ये त्या ठिकाणी आपण आरोग्य शिबिर घेत आहोत. मला सांगायला आनंद होतो की 5 डिसेंबरला आपण पालघर मधील जव्हार, मोखाडा या भागामध्ये आरोग्य शिबिर करतोय आणि पुढचे 6 महिने, जवळपास 6 महिने आपण पालघर जिल्ह्यातील जो आदिवासी पट्टा आहे, ऑलमोस्ट पालघर जिल्हा संपूर्ण आदिवासी जिल्हा आहे आणि ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड भाग असेल, बदलापुरातला काही भाग असेल, ग्रामीण भाग, या सगळ्या भागांमध्ये आता आपण आरोग्य शिबिरांना सुरुवात करतोय. त्या ठिकाणी आपण मोफत आरोग्य शिबिर घेणार आहोत, मोफत चष्मे वाटणार आहोत आणि त्या ठिकाणी जे डायग्नोस होत आहेत त्या सगळ्या पेशंटच्या मोफत सर्जरी देखील त्या ठिकाणी करणार आहोत. आणि आता आपण गडचिरोलीचा उल्लेख केला, काहीच वेळापूर्वी सन्माननीय श्रीकांत शिंदे साहेबांचा मला फोन आला होता आणि त्यांनी आदेश केलेत आम्हाला की गडचिरोलीमध्ये देखील जानेवारी मध्ये आपल्याला चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये भद्रावती आणि वरोरा अजून 1-2 तालुक्यांची त्यांनी नावं सांगितली आणि गडचिरोलीमधील कोरखेडा, वडसा, देसाईगंजा आदी गावांची त्यांनी नावं सांगितली. तर जानेवारीमध्ये त्या भागामध्ये देखील आता आपण आरोग्य शिबिरांचा प्लॅन केलाय.
आता सध्या मराठा आरक्षण जोरात होतं, हां तर सगळ्यांचं महाराष्ट्रावर असं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी फक्त जरांगे पाटलांना पाणी प्यायला सांगितले, पण खरा जीव चिवटे साहेबांनी दिला. त्याबद्दल काय बोललं? नाही, त्या अनुषंगानं मला वाटतं मी खूप लहान आहे. म्हणजे काही छोटे ज्या पद्धतीने तुम्ही त्यांची वैद्यकीय तपासणी, वैद्यकीय सगळे प्रोग्राम त्यांचे करून गेले, त्याबद्दल काय नाही, बोललं? त्यांची तब्येत चांगली राहावं ही संपूर्ण महाराष्ट्राची भावना होती. माननीय मुख्यमंत्री महोदय पण त्यांच्या तब्येतीच्या अनुषंगानं सतत आढावा घेत होते, काळजी करत होते, आणि म्हणून वैद्यकीय सेवेच्या अनुषंगानं जी काही थोडी मला जबाबदारी दिली होती तेवढीच मी त्या ठिकाणी पार पाडले, त्यापेक्षा अधिक काही नाही. शेवटचा प्रश्न, आरोग्यमंत्री झाला तर पहिलं काम काय कराल तुम्ही? मला असं वाटतं या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं काम अधिक चांगलं करू. उगाच दिवा स्वप्न पाहण्यापेक्षा मला वाटतं जे सध्या हातात आपल्या एखादी जबाबदारी आहे ती 100% तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीनं किंवा 100% डेडिकेशननी कशी पार पाडताय ते अधिक महत्त्वाचं, आणि ते अधिक चांगल्या पद्धतीनं आपण करू. थँक्यू सो मच सर. थँक्यू. येस. थँक्यू.